पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक हिरवडेकर आज आपणासमोर भूगोल बोर्ड मार्च 2022 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 1 आपणासमोर सादर करत आहे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा. काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा. होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा. आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल. विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सामाजिक शास्त्रे भूगोल पेपर 2 मराठी माध्यम रिवाइज कोर्स 4 एप्रिल 2022. वेळ 2 तास. एकूण गुण 40. सूचना 1. सर्व प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. 3. प्रश्न क्रमांक 4 साठी पुरवण्यात आलेल्या भारताच्या नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा. 4. प्रश्न क्रमांक 6 साठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा. 5. नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 6. प्रश्नांची उत्तरे देताना आवश्यक तेथे आकृत्या आलेख काढावेत. 7. प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनाने लिहावीत. 8. शिसपेन्सिल वापरण्यास हरकत नाही. रंगीत पेन्सिलचा उपयोग आकृत्या आराखडे नकाशा कार्य इत्यादीसाठी करावा. 9. पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. 4 गुण. 1. भारताचे स्थान पृथ्वीवर टिंबाटिंबा गोलार्धात आहे. 1. उत्तर व पूर्व. 2. दक्षिण व पश्चिम. 3. उत्तर व पश्चिम. 4. दक्षिण व पूर्व. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत भूगोल 4 एप्रिल 2022 मराठी माध्यमची उत्तरपत्रिका. प्रश्न क्रमांक 1. 1. भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. 2. ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या टिंबाटिंबा वाऱ्यांपासून पाऊस पडतो. 1. मान्सून वारे. 2. पूर्वीय व्यापारी. 3. प्रतिव्यापारी. 4. आवर्त. ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच
ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. 3. भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था टिंबाटिंबा प्रकारची आहे. 1. अविकसित, 2. विकसित, 3. अतिविकसित, 4. विकसनशील. भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारची आहे. 4. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग 1. मैदानी प्रदेश आहे, 2. उच्च भूमीचा आहे, 3. पर्वतीय आहे, 4. विखंडित टेकड्यांचा आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्च भूमीचा आहे. प्रश्न 2. योग्य जोड्या जुळवा. अ स्तंभ, ब स्तंभ. 4 गुण. 1. क्षेत्रफेट, 2. पिको दी नेब्लिना, 3. सर्वाधिक नागरीकरण, 4. रिओ दी जनेरिओ. ब स्तंभ. 1. पर्यटन स्थळ, 2. गोवा, 3. नमुना प्रश्नावली, 4. हिमाचल प्रदेश, 5. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. प्रश्न क्रमांक 2. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. योग्य जोड्या. अ स्तंभ, उत्तरे ब स्तंभ. 1. क्षेत्रफेट. उत्तर 3. नमुना प्रश्नावली. 2. पिको दी नेब्लिना, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर. 3. सर्वाधिक नागरीकरण, गोवा. 4. रिओ दी जनेरिओ, पर्यटन स्थळ. प्रश्न 3. एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतीही 4. 4 गुण. 1. ब्राझीलमधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात? ब्राझीलमधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला अवर्षण चतुष्कोन या नावाने संबोधतात. 2. ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता? ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. 3. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे. 4. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? भारताची प्रमाणवेळ 82 अंश 30 मिनिट पूर्व या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते. 5. भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे? भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. प्रश्न 4 अ. तुम्हास पुरविलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा. तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची द्या. कोणतीही 4. 4 गुण. 1. सिक्कीम, 2. लक्षद्वीप बेटे, 3. चेन्नई बंदर, 4. आसाममधील खनिज तेल क्षेत्र दिग्बोई, 5. दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य, 6. कर्कवृत्त. चिन्हांची सूची. 1.
सिक्कीम. 2 लक्षद्वीप बेटे. 3 चेन्नई बंदर. 4 दिग्बोई तेल क्षेत्र आसाम. 5 सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य. 6 कर्कवृत्त. 1 सिक्कीम. प्रश्न 4 अ. 1 सिक्कीम. 4 दिग्बोई. 6 कर्कवृत्त. 23:30 उत्तर. 3 चेन्नई बंदर. 4 लक्षद्वीप बेटे. केरळ राज्य. आ दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुण. उत्तर अटलांटिक महासागर. मोराजा बेट. ब्राझील वनप्रदेश व वन्य प्राणी. विषुववृत्तीय वने. उष्ण गवताळ प्रदेश. दलदलीचा प्रदेश. उष्ण पानझडीची वने. काटेरी झुडपी वने. समशीतोष्ण गवताळ प्रदेश. दक्षिण अटलांटिक महासागर. पंपास. प्रश्न 1 ब्राझीलमधील कोणतेही 2 वनप्रकार सांगा. आ नकाशा वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. 1 ब्राझीलमधील 2 वनप्रकार. 1 उष्ण पानझडीची वने. 2 विषुववृत्तीय वने. नकाशात दर्शविलेले बेट कोणते? नकाशात दर्शवलेले बेट हे मोराजा बेट आहे. मोराजा बेट. 3 नकाशात मगर कोठे आढळते? नकाशात मगर पॅटेनल येथे आढळते. पॅटेनल. 4 तामरीन हा प्राणी कोठे आढळून येतो? तामरीन हा प्राणी उष्ण पानझडी वनांच्या प्रदेशात आढळून येतो. उष्ण पानझडीची वने. 5 नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश कोणता? नकाशातील दक्षिणेकडील गवताळ प्रदेश पंपास हा होय. पंपास. प्रश्न 5 भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2. 6 गुण. 1 भारतात पानझडी वने आढळतात. भारतात पानझडी वने आढळतात कारण 1 भारत हा उष्ण कटिबंधीय देश आहे. 2 देशाच्या मध्यातून कर्कवृत्त गेल्याने सूर्याची किरणे लंबरूप पडतात, त्यामुळे येथील सरासरी तापमान अधिक असते. 3 भारतात ज्या प्रदेशात 1000 ते 2000 मिलीमीटर पाऊस पडतो त्या प्रदेशात पानझडी वने आढळतात. 4 कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात.
5. भारताचा बराच भाग हा 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्याचा आहे. परिणामी भारतात पानझडी वने आढळतात. 2. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे कारण पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होतात. देशातील अनेक भागात पर्यटन हा महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय आहे. ब्राझीलच्या ज्या भागात लोकसंख्या दाट आहे त्याच भागात पर्यटन व्यवसाय क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यामुळे तेथे प्रदूषणाचे प्रमाणही अधिक आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हा ब्राझीलचा मुख्य उद्देश असल्यामुळे ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. 3. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे कारण खाऱ्या पाण्यातील व गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे. आहारातील एक घटक, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरिता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. भारताला सुमारे 7500 किमीचा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा 40% आहे तर 60% गोड्या पाण्यातील मासेमारीचा आहे. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. 4. ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत कारण दुर्गमता, घनदाट अरण्ये, सुप्त खनिज साठ्यासंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ब्राझीलच्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यावर नैसर्गिकरित्या बंधने पडली आहेत. या भागात वाहतुकीच्या सोयी सुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, भूगोल बोर्ड मार्च 2022 स्वअक्षरात सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 2चा व्हिडिओ पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चला ते पटकन करा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून